काय झालं मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये. मी तुम्हाला खरं सांगतो, सत्य सांगतो बरं का, काही म्हणा तुम्ही. काल माझं एवढं नुकसान झालं, भरपूर नुकसान झालं. CNG 2 वेळा भरलो काल, 200 रुपयाचं, एकदा 300 रुपयाचं. 500चं CNG लागलं मला. CNG 500चं लागलं, पण धंदाच नाही झाला मला. काय एवढं नुकसान झालं माझं काल. बराच वेळ वाट बघत बसायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, उशिरा गेलं की तुमच्या धंद्याचा काही गॅरंटी नाही बरं का. कधी होतो, कधी होत नाही. आता झोप पूर्ण होणं गेले. झोप पूर्ण करू का आपले स्वप्ने पूर्ण करू का कमाई पूर्ण करू, टार्गेट पूर्ण करू, हेच कळेना मला. मी खरं सांगतो बरं, हे आमचं पिल्लू बसल्यासोबत अजून बी डोळे झाकायलेत माझे. झोपच पूर्ण होणं गेले. आणि झोप पूर्ण झाली की आपला धंदा पूर्ण होत नाही, एवढं गॅरंटी. आपलं स्वप्नच पूर्ण होऊ शकत नाही. या तो नींद पूरा करो, या तो सपना पूरा करो, असा हालत झालेलं आहे आपलं. काल मी खराडी विमाननगरवरनं बावधानचं ट्रिप उचललं. 350चं होतं. बावधानला सोडल्यावर मग बावधानला सोडल्या लगेच मी CNGला नंबर लावला. CNG काय लगेच भरून घेतलं. लई गर्दी नव्हतं चांदणी चौकला, मेन हायवेला. मग तिथनं मला वाडेच वाजायने. तिथनं मी कुठं आलो माहिती आहे का, डेक्कनला MT आलो. डेक्कनला कुठून, चांदणी चौक ह्या समृद्धी महामार्गापासून ते निघालो. डायरेक्ट डेक्कनला आल्यावर मला भाडं भेटलं 250 रुपयाचं. 250 रुपयाचं भाडं भेटलं. लगेच गेलो मी लोकेशनला. गेला तिथे गेल्यावर कस्टमरला मॅसेज केल्यानंतर कस्टमरनं ट्रिपच कॅन्सल केलं. घ्या आता नुकसान कसं होतो माहिती आहे का. आता ही ट्रिप कॅन्सल झाल्यानं आपण दुसरं भाडं उचलायचं, ते उचलत नाही. बरोबर आहे की नाही. तेव्हाच्या तेव्हा कॅन्सल केली की बरं वाटतं जरा. आपण दुसरं भाडं पण सोडून देतो. ते भाडं उचलल्यावर मला डेक्कनपासून हडपसरचं भाडं वाजत होतं. उचललो नाही. ते जर हडपसरचं भाडं उचललं असतो का मी, माझा लय फायदा झाला असता. काल पण गेला, शॉर्ट झाला जरा. आणि तिथून लगेच कॅन्सल झाल्यावर मग 20 मिनिट इकडं तिकडं वाट बघितलो. लगेच मला 350 रुपयाचं भाडं भेटलं. कुठलं, आळंदी. मी उचललो. आता लालच भुरी भला म्हटल्यासारखं काम झालं आपलं. उचललो मी. उचलून ते निघालो. डायरेक्ट तिथं 380 रुपये झाले मेट्रोला. आळंदीला सोडल्यावर मग तिथं आळंदीला सोडल्यानंतर आळंदीहून परत मला भाडंच भेटायला. पूर्ण हडपसर, आळंदीहून हडपसरला MT येणं म्हणजे हा का जोक नाही आहे. बरोबर आहे की नाही. उगा 100-200 तर भेटलं पाहिजे होतं, पण नुकसान झालं माझं काल. हे अशा प्रकारच्या गोष्टी होतात. रात्रीच्या टायमाला सहसा टाळावंच लागते हे मोठे भाडे उचलायचं म्हटलं. उगा आपले 100-150चं जर हाणलो का नाही भाडे, आपले भरपूर होऊन जाते बरं का, काय अडचण नाही. उगा 150-150चे 2 जर हाणलो तर 300चे होऊन जाते. बरोबर आहे की नाही. हे मोठं भाडं उचलायचं, लॉंग ड्राईव्हला जायचं, कुठं तर लांब जाऊन बसायचं, तिथं ट्रिप वाजत नाहीत. मग तिथून MT यायचं, ह्याच्यामध्ये डबल नुकसान होतं आपलं. तर ह्याच्यामध्ये जरा काळजी करा, लक्ष ठेवा. दिवसा असल्या तर वेगळी गोष्ट आहे. रात्रीच्या टायमाला आपण कसं सिटीमध्येच राहिलं पाहिजे, हे जरा माइंडमध्ये ठेवा. भाडं बघून उचलावं म्हणलं तर ते बघायलाच भेटत नाही. एवढं फास्ट भाडे गायब होतात. बरोबर आहे की नाही. मग आपण रात्रीच्या टायमाला होईल तेवढं सिटीमध्येच राहण्याचा प्रयत्न करायचा. हंडेवाडी, बिब्बेवाडी, कात्रज, स्वारगेट, कुठेही पुणा स्टेशन असं, आणि कुठेही राहा पण सिटीमध्ये राहा. आउटसाईडला गेले की मग तुम्हाला भाडे वाजायचं गॅरंटी नाही बरं का. एवढं खात्रीनं सांगतो मी, भाड्याचं काही गॅरंटी नाही. आता विचार करा तुम्ही, आळंदीवरनं मी हडपसरला MT आलो. आता घरला तिथून डायरेक्ट घरला म्हणजे मला 12च वाजले यायला घरला. पूर्ण तिथून MT चालवून मला परत भाडेच वाजायले. विमाननगरलाच यायला मला 11:30 वाजलं. 11 वाजून गेले होते. 11च्या नंतर काय भाडे वाजतील सांगा बरं मला. नुकसान लय मोठा होतो. रात्रीच्या टायमाला होईल तेवढं टाळून टाकायचं. मोठे भाडे उचलायचे. लय बी जर मोठं असले की मग ते वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही. तर ठीक आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय. भेटू पुण्यात.